कारण सूर्यास्ताची वेळ जवळ येते आणि त्या अनुषंगाने बॅड लाईटचा सामना कोणत्याही संघाला करता येऊ नये याच मात्र हेतू उद्देशाने आम्ही वारंवार आपणास विनंती करतोय, थोडीशी गाई करून घ्या. आयोजक, नियोजक आणि संयोजक चला, ज्येष्ठ नागरिकांना विनंती करीत आहोत, प्लीज आपण त्वरित खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी मैदानामध्ये जावे. तसेच बेटेगाव मधील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ प्लीज आपण खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी मैदानावर जावे ही विनंती करीत आहोत. ग्रँड फिनालेला या ठिकाणी सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये दोन्ही सुद्धा संघ या ठिकाणी लाईन अप करून घेत आहेत. बेटेगाव मधील ज्येष्ठ नागरिक आपल्या शुभ हस्ते खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. एक चांगलं मंगल्याचं वातावरण आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये. सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. चला रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग आपण आपापल्या जागेवर उभं राहावं ही विनंती असेल. सर्व रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांना रिक्वेस्ट करीत आहोत, प्लीज आपण आपापल्या जागेवर उपस्थित राहावे. तसेच आपल्या शिरावरील कॅप बाजूला करा खेळाडू वर्ग आणि रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग प्लीज आपण आपल्या शिरावरील कॅप बाजूला कराव्यात ही विनंती असेल. परेड विश्राम, परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. वंदे भारत माता के. परेड विश्राम. नाणेफेकीचा कौल देखील मैदानावर जरूर त्या ठिकाणी केला जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ग्रँड फिनालेचा सामना थोड्याच वेळामध्ये सुरू होईल. दोन संघांमध्ये बिग बॅटल अँड बिग फाईट आपण पाहणार आहोत. जेव्हा जेव्हा मात्र ग्रँड फिनालेची मात्र आठवण येते तेव्हा तेव्हा अनेक डेट्सच्या मात्र स्मरणात येत असतात. कारण अगदी 2 ते 3 दिवसापूर्वी आपण पाहिलं असेल एक मोठा किस्सा घडला 2 एप्रिल 2011. जर 10 वर्ष आपण मागे गेलो तर ॲक्युरेट भारतीय संघ देखील
विश्वविजय झाला होता. ॲक्युरेट रात्री 9:55 नवन कुलसेकरा याच्या चेंडूवर मात्र तो षटकार आला आणि तदनंतर भारतीय संघ 28 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विजयी पताका रोवताना बघायला मिळाला. अंतिम सामना म्हटला की दिवस आठवतो 25 जून 1983 आणि 25 जून 1983च्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल पहिल्यांदाच लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघ विश्वविजेता बनला होता. अंतिम दिवस आणि अंतिम सामना म्हटला की लगेचच दिवस आठवतो ॲक्युरेट 24 सप्टेंबर 2007 आणि त्याच दिवसामध्ये एकंदरीत आपण पाहिलं असेल इंडिया वर्सेस पाकिस्तान या सामन्यामध्ये मिसबा उल हक याच्या बॅटमधून तो फटका आला, जो फटका मात्र चुकला जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर आणि श्रीसंत याने झेल कंप्लीट केल्यानंतर 20 षटकांच्या सामन्यामध्ये सुद्धा भारताने अंतिम विजेतेपद पटकावलं आणि तशाच स्वरूपाचा ग्रँड फिनालेचा सामना या ठिकाणी मात्र दोन संघांमध्ये सुरू होतोय. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. दोन संघांमध्ये महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. इम्पॉर्टंट मॅच, शेवटचा आणि अंतिम सामना. मैदानाच्या चहूबाजूने रसिक मायबाप प्रेक्षकांची संख्या आजच्या दिवसामध्ये जरूर वृद्धिंगत अवस्थेमध्ये पाहायला मिळते. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान ज्या पद्धतीने सागराला उधाण येत असते तशाच प्रकारे ही प्रेक्षकांची संख्या जरूर आपण पाहतोय. बेटेगाव वासी आज मोठ्या संख्येने नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला गेलाय. जो जिंकला जातोय आपण पाहतोय भवित्य वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून. भावेश पटेल आपला निर्णय सुद्धा कळवा विनंती असेल. ऑन फील्ड भावेश पटेल आपला निर्णय कळवायचा आहे, रिक्वेस्ट करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. सो ग्रँड फिनालेचा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका साईडने आदरणीय भावेश पटेल अँड प्रणय गरत यांचा संघ, दुसऱ्या साईडने आपण पाहतोय सरकार फायटर्स आदरणीय संदीप विजय गरत बेटेगावचे विद्यमान उपसरपंच महोदय यांचा संघ पाहायला मिळतोय. सर्व ज्येष्ठ नागरिकांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत. बेटेगाव मधील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे पुनश्च एकदा मनस्वी आभार. नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय भवित्य वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून आणि प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा धाडसी निर्णय या ठिकाणी स्वीकारला जातोय. चला ओपनिंग पेअर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 4 षटकांचा हा सामना आपण पाहणार आहोत. लास्ट मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय दाते मोठ्या प्रमाणावर. विदा करंदीकर नेहमीच म्हणायचे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. पहिल्या क्रमांकाचा करंडक बेटेगावचे विद्यमान उपसरपंच महोदय आदरणीय संदीप विजय गरत यांच्या माध्यमातून सौजन्य. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख स्वरूपामध्ये 11,000 रिकी रत्नाकर कन्स्ट्रक्शनचे सर्वे यांच्या माध्यमातून सौजन्य. तदनंतर आपण पाहतोय प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेचे अध्यक्ष महोदय आणि कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय अनुक्रमे आदरणीय विनोद पाटील आणि आदरणीय रुपेश राऊत यांच्या माध्यमातून सौजन्य. द्वितीय पारितोषिक रोख स्वरूपामध्ये तब्बल 7,000 आदरणीय रोशन रमेश गरत व आदरणीय दिनेश मोरेश्वर गरत यांच्या माध्यमातून सौजन्य. मॅन ऑफ द सिरीज साठी कैलासवासी सुनंदा बाळाराम गरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय गौरव बाळाराम गरत यांच्यातर्फे आकर्षक करंडक सौजन्य. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण बघू शकाल आदरणीय निशांत शशिकांत गरत यांकडून आकर्षक चषक सौजन्य. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जीवी स्पोर्ट्स आदरणीय जितू सर जे वाडा येथून बिलॉंग करतायत आणि त्यांच्याच माध्यमातून आकर्षक चषक सौजन्य. हा मंडप जो आपण पाहतोय तो मंडप अतिशय कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलाय आदरणीय जयेश खोती सरांच्या माध्यमातून कमीत कमी दरात हा मंडप उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच
बेटेगाव प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तब्बल 11,000 रुपयांचा क्रीडा निधी रिस्पॉन्स यू अनलिमिटेड या वसाहतीच्या माध्यमातून देखील आलेला आहे. त्यांचे देखील मनस्वी आभार. मैदानावरती हिरवळ जे आपण पाहतोय ती हिरवळ निर्माण करण्यासाठी आदरणीय भावेश पटेल ग्रुप, आदरणीय महेश घरत ग्रुप आणि समवेत नवतरुण क्रीडा मंडळ बेटेगावचे सर्व कार्यकारी यांच्या माध्यमातून हे चांगलं सहकार्य जरूर पाहायला मिळते. सर्वांचे मनपूर्वक आभार. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितेश पाटील, मॅन फ्रॉम नवली, पाटील नेटवर्कचे सर्व समवेत कॅमेरामॅन मिस्टर अनुराग चव्हाण यांचे देखील आभार व्यक्त करीत आहोत. गुणलेखक ऑफिशियल स्वरूपामध्ये मिस्टर भावेश घरत, मॅन फ्रॉम बेटेगाव यांचे देखील खूप खूप आभार. डीजे ऑपरेटर गौरव राऊत यांचे देखील मनस्वी आभार. बीपीएल सीझन 2 च्या माध्यमातून चला बोलूया मैदानाच्या आतमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रतीक माळी यांच्या माध्यमातून सागर घरत या खेळाडूला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत या सामन्यासाठी. पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर संघ मालक भावेश पटेल. फर्स्ट बॉल. यावेळेस मात्र कटचा फटका. चेंडू सरळ निघून जातोय. मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. बीपीएल चौकार. या वेळेला मात्र आपण पाहतोय या वाईड स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालंय. अतिरिक्त धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फलकावर 5, स्कोरबोर्डवर 5 रन्स. यावेळेस सुंदर अप्रतिम पद्धतीने पुन्हा एकदा वाईड बॉल. बॅक टू बॅक प्रेशर झळकतंय गोलंदाजावर, कारण चौकार आल्यानंतर 2 वाईड चेंडू आपण पाहतो. यावेळेस ऑफसाइडला कॅच ड्रॉप. एक कॅच छोड़ा है या मॅच छोड़ा है, कारण सागर घरत बिग विकेट. सामन्याला परिपूर्णपणे कलाटणी देणारा फलंदाज आहे, कारण सागर घरत याने दुपारच्या सत्रामध्ये 14 चेंडूत 42 धावा 300च्या स्ट्राईक रेटने कंप्लीट केल्या होत्या. प्रतिभा संपन्न हा फलंदाज. जबरदस्त पोटेन्शियल आहे, सोडणार नाहीये. जीवनदानाचा फायदा. पुन्हा एकदा पॉइंट झोन मध्ये हा दुसरा झेल सोडला गेलाय. म्हणतात ना ड्रॉविंग मॅन कॅचेस अ स्टिक. बुडत्याला काडीचा आधार असतो आणि गोलंदाजाला क्षेत्र रक्षकाचा आधार असतो, परंतु तो आधार मिळत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा वैभव घरत पुढे सरसावतायत. प्रतीक राऊत आणि वैभव घरत दोन्ही सुद्धा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पॉइंट आणि कव्हर पॉइंट झोन मध्ये 2 झेल जरूर सोडले गेलेत. थोडेसे नाखुश ऑन फील्ड पाहायला मिळत आहेत. यावेळेस उजव्या एष्टीच्या पुष्कळ बाहेर वाईड स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर तब्बल जाऊन पोहोचते. 11 धावसंख्येवर 11 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. यावेळेस पॉइंट झोन मध्ये हा तिसरा झेल. हे काय घडतंय? दैव देते परंतु कर्म नेते अशी अवस्था. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा जीवनदान मिळालंय आजच्या दिवसामध्ये. साधे सोपे झेल सोडले गेलेत. जयराम काटेल यांच्या माध्यमातून सर्व संघांना शुभेच्छा. मंगलदास घरत, श्रुतिक घरत यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय सर्व संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दोन्ही सुद्धा संघ जे मात्र फायनलिस्ट झालेले आहेत आणि त्या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. यावेळेस ऑन साइडला यालाच म्हणतात जखमेवर मीठ चोलणं. झेल जर तुम्ही सोडाल तर चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार. चौकार.
धन्यवाद डीजे. मैदानाच्या चहूबाजूंनी अगदी बघण्यासारखं दृश्य, कारण खच्चाखच प्रेक्षकांनी भरलेलं मैदान. बेटेगाव प्रीमियर लीग सीझन 2 चा अंतिम सामना रंगतोय. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर 17 रन्स 17 धावा या सजलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ हा सुयोग्यरित्या समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. 3 झेल एकाच मात्र षटकामध्ये सोडले जात आहेत. खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना. वेस्ट मात्र आपण पाहतोय पॉइंट झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. प्रतीक राऊत जरूर नाखुश असतील, कारण जे जीवनदान दिलं गेलं तदनंतर मात्र चौकार खेचलाय. 17 धावा फलकावर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बघायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी प्रारंभ होतोय. आयकॉन खेळाडू शुभम गरज सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र सॉफ्ट हँडचा वापर, लेट कटचा फटका, लाला अमरनाथ भारद्वाज कॉपीबुक स्टाईल. स्ट्रोक मात्र सुंदर पद्धतीने रोखण्यामध्ये यश मिळवलंय. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. ग्रँड फिनालेचा सामना सुरू आहे. दोन्ही सुद्धा संघ मातब्बर दिग्गज बलाढ्य जरूर पाहायला मिळत आहेत. आयकॉन खेळाडू शुभम गरत राईट आर्म ओव्हर द विकेट समारा या ठिकाणी करतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने हा फटका खेळला गेलाय. ऑन साइडला सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स. मोठं मैदान आणि त्या मोठ्या मैदानाचा फायदा, कारण ठाऊक आहे सॉफ्ट हँडचा जर प्रयोग केला गेला तर 2 धावा आपण इझिली डन करू शकतोय. यालाच म्हणतात क्रिकेटमधील आय. इंटेलिजन्स दर्शवलाय दोन्ही सुद्धा फलंदाजांनी. बावीस धावा फलकावर 22 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. यावेळेस ऑफ साइडला कव्हर पॉइंट झोन मध्ये चेंडू मात्र सरळ निघून जातोय. सीमा रेषा पार. सागर गरत ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे. 26 धावा फलकावर 26 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. सागर गरजच्या बॅट मधून चौकार. जरूर संख्या मात्र आता वृद्धिंगत होत असताना पाहायला मिळते. वेळेला पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू मात्र दाळला जाईल. तत्पूर्वी सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही सुद्धा खेळाडूंच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. या वेळेला मात्र पंचांचे संकेत नो बॉल. खराब चेंडू डिलिव्हर केला गेलाय. तब्बल 5 धावा. $33 रन ऑन बोर्ड. 33 धावा फलकावरती. सरकार फायटरचा संघ अतिशय मजबूत अवस्थेमध्ये पोहोचला जातोय. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. यावेळेस मात्र चेंडूला टॅप केलं गेलंय. सागर गरत या फलंदाजाने जर अर्धशतक कंप्लीट केलं तर रमेश मोहिते यांच्याकडून 201 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. लक्षात असू द्या. 35 धावा फलकावर. 35 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. झेल मात्र पहिल्या षटकामध्ये 3 झेल सोडले गेले आणि त्याचाच परिणाम हा धावसंख्येवरती आपण पाहतोय. कॅचेस विन द मॅचेस म्हणूनच म्हटलं गेलंय. असे कितीतरी किस्से क्रिकेटच्या विश्वामध्ये. इशांत शर्मा तुम्हाला ठाऊक असेल, भारतीय संघाचा क्षेत्ररक्षक ज्याने मात्र मायकल क्लार्कचा झेल सोडला. त्याने एकंदरीत भारताविरुद्ध 200 धावा केल्या. तदनंतर आपण पाहिलं असेल ॲलिस्टर कुक याचा देखील झेल इशांत शर्माने सोडला. त्याने देखील भारताविरुद्ध 200 धावा केल्या. तदनंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम याला त्याने जीवदान दिलं. त्याने देखील भारताविरुद्ध 200 धावा या जरूर केल्या आणि ते मात्र पूर्णपणे दृश्य या सामन्यामध्ये देखील बघायला मिळतंय. कारण सागर गरतला जीवनदान मिळालंय आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. तो मैदानावर धावसंख्या जर आपण पाहिली तर अतिशय झपाट्याने जलद गतीने पुढे सरसावते. ऑन टू द स्कोर बोर्ड जर आपण तपासून पाहिलं तर तब्बल 36 धावा 36 रन
ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. या वेळेला मात्र आपण बघू शकाल स्ट्रेट बॅटने व्ही फॅक्टर मध्ये व्ही शेप मध्ये खेळला गेलेला फटका बघायला मिळाला. एक धाव इझिली डन करताय दोन्ही सुद्धा फलंदाज आणि एका धावेसहित सरकार फायटर्स हा संघ जाऊन पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. सुंदर पद्धतीने आपण बघू शकाल ऑफ साइडला हा फटका मात्र निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावर तब्बल जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते. 39 या धावसंख्येवर सरकार चॅलेंजर्स संघ मात्र पाहायला मिळतोय मजबूत अवस्थेमध्ये. अत्याधिक अवस्थेत मात्र हा सामना धावसंख्येच्या बाबतीत पाहायला मिळतोय. या वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. थोडासा मात्र अर्लियर स्ट्रोक प्ले. बॅट मात्र आधीच हवेमधून स्विंग झाले आणि म्हणूनच चेंडू आणि बॅटचा हवा असलेला संपर्कच झालेला नाहीये. 40 धावा फलकावर. राऊंड फिगर मध्ये सरकार चॅलेंजर्स हा संघ मात्र जाऊन पोहोचतोय. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही सुद्धा खेळाडूंच्या माध्यमातून नाबाद जिंदाबाद चा नारा पाहायला मिळतोय दोन्ही सुद्धा फलंदाजांच्या माध्यमातून. एका साईडने नमित कांबळे दुसऱ्या साईडने सागर गरत. पहिल्या विकेटसाठी तब्बल 42 धावांची भागीदारी बघायला मिळते. सुंदर. यावेळेस आपण बघू शकाल ऑफ साइड द ऑफ स्टंप शफल झाला होता फलंदाज परंतु चेंडू आणि फळीचा पुन्हा एकदा हवा असलेला संपर्क बघायला मिळत नाहीये. 45 धावा फलकावरती आपण पाहतोय. 42 रन ऑन बोर्ड. वैभव गरत यांच्या माध्यमातून या षटकामध्ये धावांवरती अंकुश जरूर लावला गेलाय. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. वेस्ट इंडिज संघासाठी असे 2 फलंदाज चमकले. 2019 कॅलेंडर इयर होतं. मेचा महिना होता आणि त्या मे महिन्यामध्ये पहिल्या विकेटसाठी 365 धावांची भागीदारी. एका साईडने चांपेल सारखा फलंदाज आणि दुसऱ्या साईडने शाई होप हे 2 फलंदाज जरूर चमकले होते ज्यांनी पहिल्या विकेटसाठी 365 रन्सची पार्टनरशिप केली होती. तशाच प्रकारे ही भागीदारी देखील आपण पाहतोय. पहिल्या विकेटसाठी जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी रचण्यामध्ये यश मिळवलंय. 43 धावा ची फर्स्ट विकेटची पार्टनरशिप आपण पाहिली. एका साईडने नमित कांबळे आणि दुसऱ्या साईडने सागर गरत यांच्या माध्यमातून व्हेरी गुड पार्टनरशिप. ते देखील अंतिम सामन्यामध्ये. पाण्याची व्यवस्था करा प्लीज विनंती असेल. आंतरराष्ट्रीय महिला क्रीडा विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर आग्र्याची सुकन्या एका साईडने दीप्ती भगवान शर्मा दुसऱ्या साईडने पालघरची सुकन्या पूनम गणेश राऊत यांनी देखील 318 धावांची भागीदारी केली होती. भारतीय संघासाठी जर आपण पाहिलं तर 26 मे 1999 मध्ये गांगुली आणि दुसऱ्या साईडने तेंडुलकर याची मात्र 331 धावांची भागीदारी जरूर बघायला मिळाली. T20 क्रीडा विश्वाचा विचार जर आपण केला तर 165 धावांची भागीदारी रोहित शर्मा अँड KL राहुल या 2 फलंदाजांनी करून दाखवली होती आणि त्या सर्वांची आठवण करून दिली जात आहे. कसोटी क्रीडा विश्वातील सर्वात मोठी भागीदारी जर आपण पाहिली तर एकंदरीत 27 जुलै 2006 मध्ये कोलंबोच्या मैदानात श्रीलंकन संघाचे 2 फलंदाज महिला जयवर्धने आणि कुमार संगकाराज यांनी तब्बल 624 धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर 42 42 +1 43 धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस ऑफ साइडला सुंदर पद्धतीने हा फटका 1 बाउन्स अँड ओव्हर द रोप जाईल का हे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रश्नचिन्ह आपण पाहतोय कारण सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी केले गेलेत. पंचांचे संकेत जरूर लक्षवेधी आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणूनच ओळखले जातील. स्वतःच्या संघासाठी 1 धाव जरूर वाचवण्यामध्ये यश मिळवलं गेलंय.
मिस्टर जिन्मेश घरत यांच्या माध्यमातून खूप अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी 4 धावा होत्या त्या ठिकाणी 3च धावा दिलेल्या आहेत जिन्मेश घरत. वेल डन. क्वालिटी फिल्डिंग आपण पाहतोय. 48 धावा फलकावर 48 रन ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडू अजून देखील शेष अवस्थेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज दिनेश. या वेळेला मात्र आपण बघू शकाल कडे स्टँड अँड डिलिव्हर्ड करण्याचा प्रयत्न. सुपर शॉट अभिजित गर्द यांच्या बॅट मधून. व्हॉट अ ग्रेट टायमिंग. अगदी स्लॉट मध्ये आज चेंडू दिला आणि त्यानंतर रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलंय. सुपर टायमिंग. 4 धावांचे संकेत पंचांच्या माध्यमातून जरूर लेट टू लेट डिसिजन अपडेट केला गेलाय. पहिला मात्र आपण बघू शकाल पुनश्च एकदा चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. शॉट फाईन लेग झोन मध्ये चेंडू रोखला जातोय. तत्पूर्वी धावा संख्या जर आपण पाहिली फलकावर 53 रन्स 53 धावा च्या मात्र स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. सरकार फायटर्स संघाच्या माध्यमातून आदरणीय संदीप विजय घरत बेटेगावचे विद्यमान उपसरपंच महोदय सरांचा संघ 43 एकंदरीत 53 धावाच्या मात्र फलकावरती आपण पाहतोय. 53 रन ऑन बोर्ड सजल्या गेलेल्या आहेत. या वेळेला मात्र धावचीत साठी लाऊड अपील जरूर बघायला मिळालं. सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण. शेवटची 2 षटकं जी मात्र इकॉनॉमिकल स्वरूपामध्ये बघायला मिळाली. खास करून वैभव गर्द आणि त्यानंतर दिनेश असे 2 गोलंदाज ज्यांनी धावसंख्येवरती जरूर अंकुश लगवण्याचा प्रामाणिक प्रांजल प्रयत्न केलाय. तो शेवटच्या 12 चेंडूमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर एकंदरीत स्थिरावली गेले 53 या धावसंख्येवर 53 रन ऑन बोर्ड आपण पाहतोय. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट लॉफ्ट केला जात आहे. चेंडू डीप पॉइंट सीमारेषा पार. व्हॉट अ ग्रेट शॉट. स्टायलिश फिनिश बघायला मिळाली. आयकॉन खेळाडू अर्थातच अभिजित गर्द यांच्या माध्यमातून. व्हॉट ए ग्रेट शॉट. तब्बल 58 धावांचं लक्ष निर्धारित 4 षटकांमध्ये. प्रतिस्पर्धी संघ अर्थातच भवित्य वॉरियर्स या संघासमोर 15 चेंडूमध्ये 34 धावांची मात्र निर्णायक आणि झुंजार खेळी. हाफ मॅच समरी जर आपण तपासून पाहिले तर महत्वपूर्ण इनिंग इम्पॉर्टंट नॉक जो पाहायला मिळतोय अभिजित गरत आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून. 15 चेंडूमध्ये 34 धावा. वेल डन. चला दोन्ही सुद्धा सलामीवीर फलंदाज प्लीज आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यावा. सागर गरतला जीवनदान मिळालं आणि तदनंतर 15 चेंडूत 34 धावांचा विस्फोट त्याच्या बॅट मधून कमालीचा पाहायला मिळाला आणि म्हणूनच तब्बल 58 धावांचं टार्गेट निर्धारित 4 षटकांमध्ये भवित्य वॉरियर्सच्या संघासमोर ठेवलं गेलंय. क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणून ओळखला गेलाय. या खेळाचं वेळ जे मात्र तुम्हा सर्वांना लावलं ते सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूने. काय या सॉलिड प्लेयर. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. थोडीशी घाई करण्याचा प्रयत्न करा प्लीज. 58 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. सचिन रमेश तेंडुलकर काही कमालीचा खेळाडू बघायला मिळाला.
भारतीय संघासाठी ॲक्युरेट 24 एप्रिल 1973 मंगळवारच्या दिवसामध्ये सचिन तेंडुलकर या खेळाडूचा जन्म झाला. 15 नोव्हेंबर 1989च्या दिवसामध्ये कराचीच्या मैदानात त्याने क्रिकेटच्या मंदिरात पहिलंच पाऊल ठेवलं. 9 ऑगस्ट 1990च्या दिवसामध्ये पहिलं वैल शतक जे ओल्ड ट्रॅफोर्ड मँचेस्टरच्या मैदानामध्ये तेंडुलकरच्या बॅटमधून आलं. तदनंतर आपण पाहिलं असेल 31 मार्च 2001च्या दिवसामध्ये सचिन रमेश तेंडुलकर हा पहिलाच फलंदाज बनला ज्याने 10,000 धावांचा टप्पा पार करून दाखविला. बॅट द्या प्लीज फलंदाज, चेंडू द्या प्लीज विनंती असेल. चॉईस त्या ठिकाणी केला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहिलं असेल ॲक्युरेट दिवस मात्र उजाडला गेला 24 फेब्रुवारी 2010चा आणि 24 फेब्रुवारी 2010च्या दिवसामध्ये सचिन तेंडुलकर या खेळाडूने कॅप्टन रूपसिंग स्टेडियम ग्वालियरच्या मैदानामध्ये पहिलाच असा फलंदाज ज्याने मात्र द्विशतक झळकावलं वनडे क्रिकेटच्या माध्यमातून. आणि तदनंतर 16 मार्च 2012च्या दिवसामध्ये शतकांचं महाशतक 100 शतकं त्याने सेलिब्रेट करून दाखवली. हा मात्र त्याचा आहे वर्ल्ड रेकॉर्ड. 463 एक दिवसीय सामन्यांमध्ये ॲक्युरेट 18,426 धावा, 49 शतकं आणि 96 अर्धशतकं त्याच्या बॅटमधून. कसोटी क्रीडा विश्वामध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा, 2058 चौकार, 51 शतकं आणि 68 अर्धशतकं त्याच्या नावावर. ॲक्युरेट 50,804 चेंडू तेंडुलकर आपल्या कारकिर्दीमध्ये खेळला आणि 34,357 धावा त्याने कंप्लीट करून दाखविल्या. 100 शतकं ही त्याच्या नावावर आणि म्हणूनच भारत रत्न या पुरस्काराने त्याला मात्र गौरवलं गेलं. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभ हस्ते असा एकमेव क्रिकेटर आहे ज्याला मात्र भारत रत्न हा पुरस्कार मिळालाय. पहिल्या चेंडूवर द ग्रँड स्टार्ट आपण पाहतोय. महत्वपूर्ण फलंदाज शुभम गरत आयकॉन खेळाडू 0 धावसंख्येवरती मात्र शिकार बनला गेलाय. 58 धावांचं टार्गेट, 4 षटकांमध्ये समोर गोलंदाज. यावेळेस यष्ट्यांच्या मागे बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 2 चेंडू 2 महत्वपूर्ण फलंदाज. यस इज गॉन, यस डिझर. इजन हॅट्रिक लागला जातोय अंतिम सामन्यामध्ये. गोलंदाज मिस्टर अभिजित गरत हॅट्रिक साध्य करेल का? आतापर्यंत ओमकार गरत असा एकमेव गोलंदाज आहे ज्याने बेटेगाव प्रीमियर लीग मधील एकमेव हॅट्रिक नोंदवलंय. फुलटस स्वरूपातील चेंडू इनफिल्डच्या वरून निघून येतोय. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सागर गरत यांच्या माध्यमातून व्हेरी वेल स्टॉप. पहिल्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ झालाय. केवळ आणि केवळ 1 धाव ही फलकावरती पाहायला मिळते. 1 रन ऑन बोर्ड. काही कमबॅक केलाय सरकार फायटर्सच्या संघाने. सुरुवात जरूर डळमळीत झाली होती परंतु आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामन्यात त्याने विजयी पताका रोवण्यामध्ये यश मिळवलंय. कमालीचं प्रदर्शन. अनेक बलाढ्य संघांना एकंदरीत परतीचं तिकीट धाडलं गेलं या स्पर्धेमध्ये. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, हा झेल खूपच निर्णायक. क्षेत्ररक्षक मिस्टर नमित कांबळे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. पहिल्याच षटकामध्ये 3 हुकमी इक्के. बॅक टू द पॅव्हेलियन. संग्राम एक धावी फलकावरती आपण पाहतोय. 1 रन ऑन बोर्ड. अंतिम सामन्यामध्ये तिन्ही सुद्धा ट्रम्प कार्ड फलंदाज जे मात्र फ्लॉप ठरताना बघायला मिळाले. चिराग गरत, शुभम गरत अँड भावेश पटेल स्वस्तात बॅक टू दी पॅव्हेलियन. 0 धावसंख्येवर जास्तीत जास्त फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळालेत.
यावेळेस पुन्हा एकदा सागर गरत वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण करत आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलंय. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर 2 या धावसंख्येवर तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झाला. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झाला आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज देखील 0 या धावसंख्येवर. ग्रेट स्टार्ट. यावेळेस फुलटस स्वरूपातील चेंडू यष्टांच्या मागे. संदीप विजय गरत स्वतः संघ मालक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. विकेट नंबर 4. यस इज गॉन. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. तब्बल 4 गडी बॅक टू द पॅव्हेलियन. सरकार फायटर्स. कोणत्याच संघाला क्रिकेटच्या विश्वामध्ये कमी लेखायचं नसतं. म्हणतात ना, काही खेळाडूंनी दिवस हे गाजविलेले असतात, काही खेळाडू दिवस गाजवीत असतात आणि काही खेळाडू दिवस गाजविणार असतात. एकमेकांना सन्मान देणं म्हणजेच क्रिकेट. क्रिकेटच्या विश्वामध्ये कोणत्याच संघाला तुम्ही कमी लेखूच शकत नाही. कारण म्हणतात ना की 5 रुपयांचा जो पेन असतो तो 5 रुपयाचा पेन 5 करोडचा चेक लिहिण्यासाठी उपयोगी पडत असतो. विकेट नंबर 5. निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला. यस डीजे. पाच गडी बॅक टू द पॅव्हेलियन. कार्यकारिणीचे मुख्य सूत्रधार विपुल गरत यांनी मात्र सांगितलंय की संदीप विजय गरत राजस्थानवरून काहीतरी जादूटोना करून आलेले आहेत आणि म्हणूनच या सामन्यामध्ये अशा प्रकारे हे पिछेहाट होते प्रतिस्पर्धी संघांची. कार्यकारिणीच्या माध्यमातून चर्चा सत्र या ठिकाणी रंगते. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते. ऑन टू द स्कोर बोर्ड 3 या धावसंख्येवर. जोक्स अपार्ट विनोदाचा विषय जो मात्र मांडला जातोय कार्यकारिणीच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून जाईल वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 6 गडी हे तंबूच्या आसऱ्याला. यस इज गॉन. यस डीजे. सिक्स विकेट लॉस. 6 गडी तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेले आहेत. फलकावरती आपण पाहतोय केवळ 3 धावा च्या मात्र सजल्या जात आहेत. मध्ये बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे पिछेहाट झाले. अंतिम सामन्यामध्ये अतिशय विपरीत प्रदर्शन घडलंय. ते या सामन्यामध्ये ही अपेक्षा केली नसेल. पूर्णपणे अपेक्षाभंग झालाय. खचून जाऊ नका मित्रांनो. क्रिकेटच्या विश्वामध्ये असे किस्से देखील घडत असतात. मी आधीच उल्लेख केला होता विनोद कांबळे या खेळाडूचा. आता मात्र ते 1996चं कॅलेंडर इयर समोर येते. पहा विकेट नंबर या ठिकाणी 7. कारण 1996 मध्ये हाच किस्सा घडला होता. विनोद कांबळे एक थोर फलंदाज म्हणून ओळखला गेला, परंतु 1996च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात आपण पाहिलं असेल क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये पाकिस्तानला पराभूत करून उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये जो प्रवेश केला भारतीय संघाने, परंतु मोहम्मद अझरुद्दीन याने नाणेफेक जिंकून फलंदाजी न घेताना प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्या सामन्यामध्ये 251 धावा केल्या श्रीलंकन संघाने. तदनंतर भारतीय संघ मात्र फलंदाजीसाठी उतरला. तेंडुलकर बाद झाला अर्धशतक कंप्लीट केल्यानंतर. 90 या धावसंख्येवर भारताचे 3 फलंदाज बाद झाले होते आणि तदनंतर मात्र 120 या धावसंख्येवर तब्बल 8 गडी गारद झाले. प्रेक्षक वर्गांनी मात्र अक्षरशः काचेच्या बॉटल्स मैदानामध्ये फेकल्या आणि म्हणूनच मॅच रेफरी यांनी मात्र 120 या धावसंख्येवर भारताचे 8 गडी गारद असतानाच श्रीलंकेला विजय
देऊन टाकला आणि म्हणूनच विनोद कांबळे हा ढसढसा रडला होता त्या सामन्यामध्ये. तो किस्सा देखील फार विचित्र पद्धतीने मात्र 1996च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने शेवट केला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात तो मात्र विदारक जरूर घटना बघायला मिळाली आणि तशाच प्रकारे हा सामना मात्र एकतर्फी अंतिम असून देखील ग्रँड फिनालीच्या सामन्यामध्ये भविष्य वॉरियर्सच्या संघाने नांगे टाकले, अक्षरशः लोटांगण घातलंय असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेस फुलटस स्वरूपातील चेंडू पॉइंट झोन मध्ये, विकेट नंबर 8. 3 या धावसंख्येवर तब्बल, परंतु पंचांच्या संख्येत दुसऱ्या साइडने यस इट इज अ नो बॉल. लेट टू लेट डिसिजन अपडेट. नो चेंडू जरूर घोषित केला गेलाय आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे त्या अर्थी फ्री हिट देखील जरूर आपण पाहतोय. सूट सवलत आणि कमिशन या चेंडूवर. यावेळेस बदलली त्याचा यथोचित वापर. रॉबिन उत्तप्पा कॉपी बुक स्टाईल फटका निघून जातोय काऊ कॉर्नर झोन मध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली पुढे सरसावत असताना तब्बल जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस स्वरूपातील चेंडू गोलंदाज सागर यांच्या माध्यमातून औपचारिकतेकडे मात्र सामना प्रस्थान करतोय. 7 गडी बॅक टू दी पॅव्हिलियन. कोणी विचार सुद्धा केला नसेल आणि म्हणूनच मी 1996च्या विश्वचषकाचा या ठिकाणी जरूर उल्लेख केला की क्रिकेटपटू होता, परंतु त्याचा देखील शेवट क्रिकेटच्या माध्यमातून खूपच विदारक बघायला मिळाला. आपल्या बर्थडेच्या दिवशी शतक ठोकणारा एकमेव फलंदाज, पहिला फलंदाज भारतीय संघाच्या माध्यमातून, परंतु त्याला देखील जरूर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तदनंतर स्थान मिळालं नाही आणि त्या मात्र विश्वचषक स्पर्धेची जरूर ताजात करून देणारा हा सामना पाहायला मिळतोय. कारण प्रतिस्पर्धी संघाने फर्स्ट इनिंग मध्ये जणू काही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक होती. तब्बल 57 धावा आपण पाहिल्या, परंतु सेकंड इनिंग मध्ये जणू काही ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषकच नाहीये असं एकंदरीत दृश्य आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ होण्याच्या दिशेने आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. केवळ आणि केवळ 5 धावा फलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बेटेगाव प्रीमियर लीग सीझन 2 2021 या स्पर्धेमधील विजेत्या बनण्याच्या दिशेने अगदी केवळ आणि केवळ 6 चेंडू दूर आपण बघू शकाल. सरकार फायटर्स बेटेगाव गावचे विद्यमान उपसरपंच महोदय संदीप विजय गरत यांचा संघ आपण पाहतोय. सरकार फायटर्स अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. यावेळेस व्हाईट बॉल. पंच युवराज तामोरे यांनी खऱ्या अर्थाने खूप कष्ट घेतले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. युवराज तामोरे वेल डन. खूप चांगल्या पद्धतीने अथक मेहनत आणि अथक परिश्रम या स्पर्धेसाठी बघायला मिळाले. यावेळेस स्ट्रेट बॅटने खेळला गेलेला फटका निघून जाईल वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये. फक्त फॉर्मॅलिटी, औपचारिकता आपण पाहतोय. 1996 मध्ये हा किस्सा. 2003 मध्ये जर आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती भारतीय संघाने, परंतु प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियन संघ पोहोचला 359 या धावसंख्येवर. तदनंतर केवळ 4 या धावसंख्येवर तेंडुलकरला बाद केलं. वीरेंद्र सेहवाग चांगल्या टच मध्ये होता, परंतु 80+ स्कोर केल्यानंतर तो धावचीत झाला, रनआउट झाला आणि तदनंतर एकतर्फी तो सामना. आणि तशाच प्रकारचा उलटफेर ह्या सामन्यामध्ये देखील आपण यावेळेस साईडला हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. शेवटच्या षटकांमधील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर भावेश घरात आम्हाला सुचवत आहेत आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. 5व्या चेंडूवर पुनश्च एकदा ऑन साइडला तेच क्षेत्र, तोच फटका पाहायला मिळाला. ओनली 1 बॉल रिमेनिंग. बेटेगाव प्रीमियर लीग सीझन 2 जे ते वेगळ्या गोष्टी करत नसतात, परंतु सांगतात ना की प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करत असतात. वेगळेपणा जरूर अनुभवायला मिळाला. सरकार फायटर्स टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. खेळ खल्लास. बेटेगाव प्रीमियर लीग सीझन 2 सरकार फायटर्स विजेते, विजेते आणि फक्त विजेते. या ऐकूया विजेत्यांसाठी एक कडक सॉन्ग.